रम्या सम्या तुम्हाला काय डबल घ्यायचा आहे? डबल घ्यायचा आहे? महाराज काय बोलले? महाराज काय बोलले? तदेव लग्नं सुदिनांक देव ताराबलं बलंत देव लक्ष्मी बलं देव बलंत देव शिवभूता प्रेमावर वैलग तुझ आता मन भरी नग तुझ प्रेमावर वैलग तुझ आता मन भरी नग तुझ गद्दारी करुण तूच म्हणते गद्दार मला हे पाखीरा आजाद केलं तुझा हे पाखीरा आजाद केलं तुला उडाली आता 100
शपथ नाही खोटं बोलू नको मी बघितलंय खोटं बोलू नको बसा आणि पाणी तुटाया आई शपथ असं झालं आहे बघ असं झालंय हा बघितलं तुझा पाखरू पण मी बघितलंय गावलीला दिसतो बघितलंय का नाही? शपथ नाही नाही शपथ खरं कशाला देतो हॅलो हे पहा रवींद्र शिवगण यांच्याकडून आझाद केलं तुला या गीताकरिता वंशमोर करिता 100 रुपयाचे पारितोषिक आहे तरी हे गीत आम्ही वंशमोर घेत आहोत वन्स मोर याचं पाखरू मी बघितलं विचारा याचं पाखरू पाखरू मरू दे आई शपथ पाखरू नाही उडून गेले लय उडी हे रम्या महाराज काय म्हणताय महाराज नाही हे प्रधानजी आहे तुला माहिती महाराज कोण आहे प्रधानजी व्यवस्थित ठेवा पण याला महाराज माहिती नाही इकडे पुढे काय काय म्हणताय काय म्हणतात पाडा भाडा होय पाठ त्यांना विचार मला पाड तुझीवरच आहे अरे बरं काय ऐकलं पाडा कुठे आता याला पाडा वाड्या पुढे ये, याच्यावरच आहे. प्रधानजी, याचा सिलेंडर फुटला माझा निधी झाला आता पुचाल बसला दरबार भरणार आहे हे बरोबर आहे तुम्ही राज दरबार इकडे घे राज दरबार भरणार आहे त्यामुळे प्रधानजीची दाढी करून घे भाजीपणा बंद करा आई शपथ हे गेल्या वर्षीला बदलून टाका आधी राज दरबार भरणार आहे आपण आपला पारा व्यवस्थित देऊया एक नंबर ठेवा पारा हुशार मारीच्या चरणी साष्टांग प्रणाम असो महाराजांना त्यांनी वंदन असो आशीर्वाद असो बोला महाराज आपला पारा कसा काय चाललाय हो महाराज आमचा पारा एकदम गुलाबाच्या फुलासारखा चालला आहे शब्बास रंगा समजा पतंजी आणि आपल्या राज्याचा राज्य करतात कसं काय चाललंय महाराज आपलं राज्य कारभार अगदी गुलाबाच्या फुलासारखा चाललाय पतंजी आम्हाला एक महत्त्वाचा विषय चर्चा करायची आहे राजे याला दरबारी हजर करा आपल्या महाराज रम्या सम्या तुम्हाला काय डबल घ्यायचा आहे डबल घ्यायचा आहे महाराज काय बोलले महाराज काय बोलले आणि राणी मैनावती त्याला घेऊन या महाराज काय बोलले मी काय म्हणतो ज्या काय कर महाराज तू कोणाला बोलत आहे बाल युवराज हा आणि राणी मैनावती हा लगेच आणतो मला चाबराट तुझ्या आयशीचा गो चाबराट तुझ्या अरे कुणाचा रे कोण हो
का राणी साहेब? आई शपथ मगाशी मावशी होती, आता राणी कशी झाली? महाराज तुम्ही हलू आई शपथ तुमचा आवाज ऐकला ही जमीन थरथर नाही. आपल्याला बोलवण्याचे आणि राज दरबार बोलवण्याचे कारण म्हणजे आता तर आमचे वय दिवसांदिवस अधिक काढत चालले तेव्हा तसं आपल्या राज्याचा राज्यकारभार आजपर्यंत चालला आहे तसाच या पुढे चालावा म्हणून आम्ही एक महत्वाचा निर्णय घ्यायचे ठरवले. तसा आजपर्यंत प्रधानजीने राज्याचा राज्यकारभार सांभाळला तसाच या पुढे सांभाळावा आणि आमच्या जवळ असणाऱ्या या राजघराण्याच्या किल्ल्या आजपासून आम्ही सेनापती घेत आहोत. कसे काय वाटले आमचे विचार? ठीक आहे महाराज, आम्ही तुमच्या शब्दाबाहेर आहेत काय? गेला शब्द सेनापती बोला महाराज. या ज्या किल्ल्या या महाराज. आणि बाल विभागाचे शिक्षण प्रभावीने पूर्ण करा. ठीक आहे महाराज, येतो आम्ही. या तुम्ही. प्रधानजी आपण तर काहीच बोलला नाही. महाराज आम्ही काय बोलणार? काय बोलणार ते चाट पडले. तुम्ही जे केलं ते योग्य आहे महाराज. पटलंय म्हणजे महाराज. आमच्या महाराज भाषण विसरलो. भाषण. प्रधानजी आमच्याही विचार आपल्यास मान्य आहेत. प्रधानजी आम्ही राज्याची पाणी करण्यासाठी जातो. जातो आम्ही. इकडे या ऐकलं या तुम्ही. या तुम्ही. तुम्ही पण या. ए बोल. तूच राहा, मी जातो. तू काय कर? काय? पुढे जाऊ बोल. सम्या तुम्ही दोघेही पाचच्या गेटवर पहारा करायला. प्रधानजी येऊ तर मग. आणि ये तर मामा येऊ काय विचार मी ये नंतर काय झालं. प्रधानजी येऊ तर मग. प्रधानजी येतो हा काय? हा? ए, पाचच्या गेटवर जा. राजा चंद्रवर्मा अरे या पडलेल्या दरबारात तू माझा अपमान केलास काय? अरे तू इथे दिला तू सेनापतीचा अर्ज दिलास काय? आणि राज्य कारभार तू माझा कितीलास काय? अरे या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय हा प्रधानजी गप्पा बसणार नाही. थोडा वेळ विचार करायला पाहिजे. महाराज आपण कोणता विचार करीत आहात? राणी सरकार आम्ही विचार करीत आहोत. राणी सरकार तुम्हाला एक विचारू का? विचारा ना. पण तुम्हाला राग तर येणार नाही ना? नाही येणार. राणी सरकार आमचं प्रेम तुमच्यावर आहे. कांदा लागू दे. प्रधानजी हे प्रेम करी जागा आहे. आई शपथ. प्रधानजी थांबा. हे बघा काय नाही. तू इथं कशासाठी आलास? बोला राणी सरकार आमचं प्रेम तुमच्यावर आहे तर तुमचं प्रेम आमच्यावर आहे का? माझं देखील प्रेम तुमच्यावर आहे. पण राणी सरकार कसं प्रेम नको आहे आम्हाला. मग कसं प्रेम पाहिजे तुम्हाला? आम्हाला प्रेम हवं ते नवरा बायको सारखं. कसं प्रेम कराल का आमच्यावर? ठीक आहे, हे काय वचन? पण राणी सरकार कसं प्रेम करता येणार नाही आपल्याला. कारण आपल्या प्रेमामध्ये लुडबुड करणारा तो बालयुवराज त्याला आपल्या प्रेमामध्ये अडकावून या राज्याबाहेर हाकलावून द्या. बस एवढं आमचं काम करा तुम्ही. ठीक आहे, येते मी. काय युवराज? हे युवराज. बोला इतका बोलवत आहेस. युवराज तुला एक विचारू का? हो विचार ना. तुझं प्रेम माझ्यावर आहे की नाही? अगं माझी सावत्राई असली तरी सख्यापेक्षा जास्त प्रेम करतो तुझ्यावर. मग तुला शंका का? मला तसं प्रेम नको आहे. मग सांग कसं प्रेम पाहिजे आहे तुला? मला नवरा बायको काय बोलत आहेस तू?
रम्या सम्या मोठी खंडा का कोणा कुत्र्या नकाला भरलेली संसार दरबारात हजर करा. कावल्या कुत्र्याला घालायचं कोणा कुत्र्या नकाला कोल्याला घालायचं आहे. महाराज तुम्ही पहिले अमेरिकेत होतो काय? काय झालं? याची खंड करायची. याची खंडा करायची सोबतच तरी त्या आतमध्ये तुम्ही जावा आम्ही बघतो जावा. तरवार घे तरवार. आणि रक्ताने भरलेली संसार दरबारात हजर करा. द्या तुम्ही ओके. ए ह्याला हित नाही मारायचा, ह्याला मोठ्या जंगलात न्यायचा आणि हे बघूया इथे माझ्याकडे दे. त्याला उचल आणि मागेने त्याची बारीक खंडा करूया. तर उचल उचल. मी काय म्हणतो, आपल्या युवराच्या बाबतीत हे सर्व रामायण घडलं त्यावेळी आपण दोघं होतो. आपण मागरेड होतो की नाही? मागच्या दुटीवर होतो. मला तर वाटतंय हे सर्व कारस्थान आहे ना यांच्याबद्दल ते आपले प्रधानजी आणि आपल्या त्या राणी साहेब ह्यांचं काहीतरी झेंगाट आहे. खरोखर झेंगाट आहे. तुला खरं वाटतंय? तू बघितलंय? मी नाही बघितलंय. तू पहिले पास कामाला आहे. मला खरोखर वाटतंय ह्यांनी त्यांना फसवलं असेल. आपण आपल्या युवराजांना सोडूया. पण आपण युवराजांना सोडलं हे मात्र राजाला सांगायचं नाही. खांडोळे केले म्हणून सांगायचं. चाल युवराज उठा. तुम्ही जे म्हणताय ना ते आम्हाला पटलेलं आहे की तुम्ही काहीच केलं नाहीये. पण आमच्या महाराजांनी काय सांगितलंय की तुम्हाला मोठ्या जंगलात घेऊन तुमच्या राई एवढे तुकडे करून कोळ्या कुत्र्यांना घालून रक्ताला भरलेली ही सुखे दरबारात हजर करा म्हणून. शिपाई या लेण्यामध्ये वाघ व हरिण याची शिकार करूया आणि रक्ताने भरलेली ही संचे तुम्ही राजवाड्यामध्ये हजर करा. नाही नो नेवर. वाघ हरिण हावदे ह्याला काय लाल लावायचंय ना आता हा बरोबर लाल लावले. ह्याला लाल करायची सवय आहे. पहिले सवय तू बरोबर लाल करे. लाल पण आम्ही तुम्हाला सोडतो हे मात्र कोणाला सांगायचं नाही. नाही सांगणार. नक्की ना? ठीक आहे बघ. या तुम्ही. येतो शिपाई. बघ आता महाराजांना काय सांगायचं की युवराजांची राई एवढे तुकडे केले. चाल चल जाऊया. अजून परत आले कसे नाही? होय माणूस सकाळ रस्त्यावर केवढा यायला पाहिजे होते. हे काय आलेलं काय जवळ जायचं काय? महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे युवराजांचे राई एवढे तुकडे करून कोळ्या कुत्र्यांना घालून रक्तानं भरलेली ही संशय दरबारात हजर केली आहे महाराज. शब्बास शब्बास रम्या सम्या. याच रक्ताचा टिळा राणी साहेबांच्या कपाली लावा. या रक्ताचा किळा राणी साहेबांच्या कपाली लावा. हे लावशील काय तू? किळा लावशील काय? राई माणसाचा आणि माझा छत्तीचा आकडा आहे. किळा कधी लावतात माहितीये काय? कधी? लग्न लावतात तेव्हा. पण आता महाराजांनी सांगितलं म्हटल्यावर तुला लावायला लागणार. मी हा मी बुवा बाई माणसा शपथ शिवित नाही. शिवलाच नाही तर नोकरीच आहे. काय नोकरीच आहे. तर जा. तू तेवढं काम कर. असं घेऊन असं टेक करू. लग्न लावतात तेव्हा लावतात कसं किळा. बाई गडबड करायची नाही. नाही काय नाही करणार की. हे बायकोला सांगतो मी थांब. नाव तर नाव काय वाद देत नाही. पोटासाठी काहीतरी करावं ना. हा पुढे जातो. बघ बुवा कुठं तर वर खाली. पुढे बघ. वधूवर येतील करा जोडणी प्रथम करती तुझा प्रणाम इष्ट देवता ग्राम देवता
लग्नम सुदिनांक देव तारा चंद बलंत देव लक्ष्मी बलंत देव बलंत देव शिवमूर्ता महाराज विश्रांती घेत आहेत. तू घे शांती, तू घे विश्रांती, मी घेतो वासंती. मी महाराजांच्या तिथं घेतो विश्रांती. तू इकडे ये, मी तिकडे झोपतो. नको, ये इकडे. ग्रामस्थ आणि गावकरी या सर्वांच्या सहकार्यातून आमचा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता. रसिकजन, आम्ही छोटे मोठे कलाकार ही कला शिकण्याचा प्रयत्न करतोय, कला जोपासण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं कारण एवढंच आहे की सध्या लोक हसतात कमी आणि मोबाईल मध्ये जास्त गुंग असतात. समोरून जरी कोणी गेलं तरी त्याचं लक्ष नसतं आणि या करमणुकीच्या कार्यक्रमातून थोडंसं हसावं, हसल्यामुळं आयुष्य वाढलं जातं. म्हणून आम्ही हा प्रयत्न करत आहोत आणि हा प्रयत्न करत असताना काही जर वेळेवर शब्द आमच्याकडून दिले असतील तर तुम्ही रसिक मायबाप म्हणून आम्हाला माफ करा. एवढीच आम्ही तुमच्या चरणी अपेक्षा बाळगतो. पुन्हा एकदा या मंडळाला धन्यवाद देतो आणि आमचा आजचा कार्यक्रम संपला असं आम्ही जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोनिया ते म्हणे, सोनिया ते म्हणे, एका शोभती गल्ल्याला, शोभती गल्ल्याला, शोभते गल्ल्याला, शोभते गल्ल्याला. अहो सोमेश्वर देवांच्या मार्लेश्वर
हो पाहुणाई देवीच्या कोळशोर देवांच्या एक पताली पांड मालकारते ओ पताली पांड मालकारते ओ देऊळला गेला त्याचा काय मन झालं ओ देऊळला गेला त्याचा काय मन झालं आणि पाचा पणवान एक आरत केली ओ पाचा पणवान एक आरत केली आणि आरतीत घातले माणिक मोती ओ आरतीत घातले माणिक मोती आणि खेळे ओ वाळो पंचारते ओ खेळे ओ वाळो पंचारते